मित्रांनो, आपण आलेलो आहो नागकोट नगर परिषद. सुसज्ज इमारत आहे, नवीन बनलेली फर्निचर कॅबिन बघा किती सुसज्ज आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट, ज्या कॅबिन आहेत त्या कॅबिनमध्ये कोणते अधिकारी आहेत, जसं विद्युत विभाग आहे, जल विभाग आहे की स्वच्छता विभाग आहे, हे कुठलंही लिहिलेलं नाही. त्यामुळे येथे जनतेला येताना मोठी परेशानी होत आहे. हे बघा, इथं रेल्वेच्या डब्याप्रमाणे F12, F2, F3 बघा, त्यानंतर हे 11 लिहिलेलं आहे, F11. म्हणजे जर इथं यायचं असलं तर रेल्वेच्या डब्याप्रमाणे आरक्षण आहे. अधिकारी कुठं बसतं आहे याची कुठंही कल्पना नाही आहे. हे इथं मोठे सुसज्ज रूम आहेत. हे एक आतमध्ये आल्याबरोबर हे एक दुसरी, परंतु इथं कोण अधिकारी बसणार आहे किंवा बसलेले आहेत हे काहीही कळत नाही. म्हणजे जनता जर समस्या घेऊन आली तर नेमकं कोणाकडे जायचं याचं प्रत्यक्ष वाचल्यानंतर काही लक्षात येत नाही. हे बघा, F10 रेल्वे डबा, F9 रेल्वे डबा, हा F5, हा पण रेल्वे डब्यासारखंच दिसतंय. अधिकारी कोण बसते याची कल्पना नाही. F6, F7, फक्त रोकपाल जे आहे ते असं इथं लिहिलेलं आहे. बाकी काही कळण्यास मार्ग नाही आहे. आणि हे नगर परिषद लेखाधिकारी. बस नाही. हे बघा, एवढा मोठा परिसर आहे. एवढ्या वर जर कोणी पायऱ्या चढत आलं तर नेमकं कोण्या अधिकाऱ्याला कुठं भेटावं याची कुठलीही योजना इथं नाही आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला हा त्रास सहन करावा लागत आहे. आणि जन्म मृत्यू विभाग दर अलबेलाच आहे. हे बघा साहेब, तरी या व्हिडिओ माध्यमातून मी संबंधित अधिकारी माननीय डॉक्टर श्री मुख्याधिकारी आहेत, नाव घेऊ इच्छित नाही त्यांचं, कारण की पद महत्त्वाचं आहे, नावाचा अर्थ नाही आहे. तरी त्यांनी सदर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष न करता जनतेच्या हितासाठी आपले कौशल्य वापरून नागकोट नगर परिषद क्षेत्रातील व येथे येणाऱ्या लोकांकरता एक व्यवस्थितरित्या योजना करून प्रत्येक अधिकाऱ्याच्या कॅबिनवरती नाव, पद, फलक लावण्यात यावे व त्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी एक अधिकारी नेमणूक करण्यात यावा. हे बघा, हे अबालवृद्ध वर चढत आहेत. काका काय का फॉर्म? हाँ, पैसों का फॉर्म नहीं यहाँ पे. वो वयोवृद्ध का क्या, वो चश्मा वश्मा मिलता उसके लिए होना क्या? पैसों का गाड़े तो नीचे है, वो तंबू वो पेंडल लगा है ना, वो है वहाँ पे. ऊपर है. कौन से साहब बोले आपको? ऊपर है? नहीं, ऊपर नहीं है, नीचे ही है. हे बघा, अबालवृद्धांना असा त्रास होत आहे. हे बघा या माणसाची परिस्थिती, त्यांना चालतासुद्धा येत नाही व्यवस्थित आणि त्यांना चुकीचे उत्तर देण्यात येते. वर आहे, खाली आहे. तर हा माणूस वर खाली करता करता जर याच्याकडे जर एखादा अपघात होऊन जर कोणती दुर्घटना झाली तर याचा कोण जबाबदार राहणार आहे? तरी आम्ही माननीय मुख्याधिकारी साहेब, कर्तव्यदक्ष अधिकारी यांना विनंती करतो की सदर नगर परिषदेची जशी इमारत सुसज्ज आहे तशाच प्रकारे आपले कर्मचारीसुद्धा कार्य करण्यासाठी सुसज्ज करण्यात यावे व येथे नामनिर्देशक फलक लावण्यात यावे. हां, हे इथं फॉर्म कायचा काका? 65 वर्षाचा. हे बघा, इथं तंबू लागलेला होता. या तंबूत अजून कोणी बसलेलं नाही आहे. कालपर्यंत बहुतेक लोक होते, बरोबर. मी इथं कर्मचारी नाही आहे. इथं लोक फॉर्म भरून घेऊन राहिले. तर आता तुम्ही येत नाही त्याची काका, मला काहीच कल्पना नाही. इथं मुख्याधिकारी साहेब त्यानं एखादा माणूस बसवला असता तर बरं झालं असतं, आहे की नाही? आता तुम्हाला माहितीसाठी काय करावं, इथं फॉर्म भरून घेऊन राहिले, यांना विचारा तुम्ही.
हां हे बघा, सुसज्ज इमारत अतिशय मंत्रालयाप्रमाणे बांधून दिलेली आहे. आमचे लोकप्रतिनिधी माननीय जे आमदार आहेत त्यांनीच याच्यात खूप मोठा वाटा घेतलेला आहे. आता वाटा कशाचा आहे ते अलबेलच आहे. हे बघा किती छान इमारत बांधलेली आहे बघा. म्हणजे या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी किती सुसज्ज प्रकारे कार्य केले जाते किंवा पारदर्शक कार्य केले जाते हे तर इथं आल्यानंतरच अनुभवायला येईल आपल्याला. हे बघा, अशी इमारत मंत्रालयाच्या बरोबरीनं बांधून ठेवलेली आहे. हे एवढा मोठा परिसर आहे बघा. बघा कार्याच्या बाबतीत किती सुसज्ज आहे बघा तो. या व्हिडिओचा उद्देश कोणाची तक्रार करणे नसून फक्त सुशासन निर्माण होणे एवढाच आहे. कृपया याचा कुठलाही राजकीय व्यवस्थेशी संबंध नाही.